इच्छा निर्माण होणं परमार्थाची, ज्ञानाची, याला पुण्य लागतं. इच्छा स्वतंत्र आहे तुमच्या बुद्धीमध्ये. ईश्वराने मनुष्य निर्माण करत असताना सगळ्याला बुद्धी दिलेली आहे, इच्छा दिलेली आहे, प्रयत्न करण्याची क्षमता दिलेली आहे. इच्छा योग्य होणं याच्याकरता पुण्य लागतं. अयोग्यतेसाठी पुण्य काहीच लागत नाही त्याला. अयोग्य म्हणजे पाप. पुन्हा आठवण करून देतो, धर्मराज नाव आहेत पण जुगार खेळतो, अयोग्य इच्छा आहे. जरुरी नाही की तुम्ही पुण्यवान आहात, बुद्धिमान आहात, योग्य रस्ता. पुण्य मजबूत असेल तर योग्य रस्ता, योग्य निर्णय फळाच्या अगोदर तुमचा झालेला असेल. फळाच्या अगोदर योग्य निर्णय झालेला असेल, याला बुद्धी म्हणतात. म्हणून गेले 2 दिवस आणि मागचे दिवस आपण हरिपाठाची भूमिका या अंतर्गत काय काय विषय आलेले आहेत याचं आपण समग्र रीतीने चिंतन करत आहोत. 3 दिवस आपण हा प्रयत्न केला की बुद्धीचं वैभव काय. आजचा हा 3रा दिवस आहे. तुमच्या लक्षात नसेल तर मी सांगतो. बुद्धीचे वैभव. मला एका विद्यार्थ्याने विचारलं, महाराज तुम्ही बुद्धीचे वैभव सांगतात, समाधी हरीची सांगत नाहीत. सुरुवात समाधी हरीची, समसुखे विन, हे सांगायला पाहिजे तुम्ही. म्हणजे हे योग्यासाठी आहेत, प्रवचन भोगी लोकात चालू आहेत. कुठे काय सांगावं याची तर अक्कल पाहिजे ना. समसुखे विन समाधी, म्हणजे समाधीमध्ये समसुख असतं. सम शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म, व्यापक ब्रह्म. समाधीमध्ये त्याचा साक्षात्कार होतो. न साधेल जाण द्वैत बुद्धी. आणि एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो, अतिशय महत्त्वाचा आहे. खूप मोठे गैरसमज आहेत तुमचे आमचे. बुद्धी असली तर कळतं, याच्या इतका मोठा गैरसमज जगात नाही. बुद्धी असेल तर तुम्ही तुमच्या वयानुसार अनुभव घेऊन पाहा तुमचा, की आजपर्यंत तुम्हाला काय वाटलं. बुद्धिमान माणूस आहे, कळतं त्याला. कळण्याकरता बुद्धी लागते. हेच रोजचे वाक्प्रचार आहेत, रोजचं हेच आहेत. ज्ञानोबराच्या हरिपाठातला सिद्धांत भिन्न आहे. ज्ञानोबराय म्हणतात बुद्धी असेल तर कळेल असं नाही. सगळ्यात मोठा गैरसमज. माऊली म्हणतात बुद्धी असेल तर कळणार नाहीत. याच्याकरता ज्ञानोबरायांची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्ही समोर बसलेले आहेत. बुद्धी असून परमार्थ कळत नाही, अजून काय अनुभव पाहिजे. ज्ञानेश्वरी कळत नाही, मग बुद्धी नाही का. हरिपाठ कळत नाही, सगळे विषय कळत नाही, चांगलं कळत नाही, बुद्धी आहे, आपल्यालाच बोलत नाही. श्रीमंत असतील, अत्यंत विद्वान असतील, आत्मतत्व प्राप्त होत नाही. बुद्धी आहे, विषयात तज्ज्ञ आहेत, विज्ञानामध्ये तज्ज्ञ आहेत, भौतिक विषयामध्ये तज्ज्ञ आहेत. म्हणून आपल्याला असं वाटतं की बुद्धी असली तर ज्ञान होतं. हरिपाठामध्ये हे सगळे गैरसमज ज्ञानोबराय पुसून टाकतात. परमार्थामध्ये वाटचाल करताना 2 सिद्धांत महत्त्वाचे मानले जातात. एक ज्ञान संप्रदाय आहे, जे तत्वज्ञानाच्या दिशेने जाणार आहे, आणि एक भक्ती संप्रदाय आहेत. पहिल्या दिवशी मी याचं विश्लेषण केलं होतं. भक्तीमध्ये मोक्ष नसतो, मुक्ती असते. ज्ञानामध्ये मुक्ती नसते, मोक्ष असतो. 2 दिशा वेगळ्या वेगळ्या आहेत. ज्ञान मोक्षाला प्रधान मानतं, भक्ती मुक्तीला प्रधान मानतं. म्हणून आपल्याला असं वाटतं ज्ञान पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये बुद्धी पाहिजेत. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात गरजच नाही त्याची. याचं उत्तम उदाहरण आहे वाल्मिकांचं. न कुठं शिकायला गेले, न शास्त्रांचा शाहीशास्त्र निवडी अभ्यास केला नाही, काही केलं नाही. संतांनी आशीर्वाद दिला आणि मानवाच्या जीवनातला पहिला ग्रंथ. ही भारताची विशेषता आहे बरं का. ज्या अमेरिकेला, ब्रिटिशला सगळ्यात महत्त्वाचं समजता तुम्ही, त्यांच्या अगोदर भारत भाषा निर्माण करून ग्रंथ लिहितो, ही भारताची विशेषता आहे सगळ्यात. आणि त्याच्या पुढचा ग्रंथ सांगतो तुम्हाला. आत्ताचे जे लेख आहेत ना, गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, पाठभेद असतात, अक्षरं बदलतात. पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, ऋग्वेदामध्ये 5000 वर्षापासून एकही पाठभेद नाही. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातला जर गायला गेला,
एकही अक्षर इकडं तिकडं जात नाही, याला घनपाठ म्हणतात. आता ते नाही समजून सांगत तुम्हाला घनपाठी म्हणजे काय. किती आश्चर्य, लिपी नव्हती, लिखाण नव्हतं, एक ग्रंथ टिकवणं याला कष्ट लागतात. मग का वाल्मिकांनी ग्रंथ लिहिला? ज्ञानोबांनी हरिपाठ उत्तर दिलेले आहेत. कळण्यासाठी आणि देवासाठी बुद्धी लागत नाही, भाव लागतो. सगळ्यांचा हरिपाठ पाठ आहे, भाव लागतो. भावे विन भक्ती नाही, आणि भक्तीशिवाय किती पाठ आहेत बरं तुमचं? हरिपाठ अर्थाकडे पाठ आहे. भावे विन भक्ती होते, आणि भक्तीशिवाय आता ज्ञानात काय संबंध आहेत? भक्तीत मुक्ती आहे ठीक आहे, ज्ञानात कशाला भाव लागतो? बुद्धी पाहिजे ज्ञानात. पुन्हा ज्ञानाबरोबर समजून सांगतात, भावे विन देव न कळे. कळे शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. न म्हणून वाल्मिकांना अगोदर घेतलं मी. वाल्मिकांचा भाव नारदाच्या शब्दावर होता म्हणून ग्रंथ लिहिले. आपण ग्रंथ पाठ केलेले लक्षात राहत नाही, एवढे भावनाप्रधान आहोत आपण, एवढे भाव आहोत, काही लक्षात राहत नाही आपल्याला. दशशांती मंत्रामध्ये एक शब्द आलेला आहे, जे वाराणसी विद्यापीठाचा ब्रीज मंत्र आहे, श्रुतम मे गोपाय. अतिशय महत्वाचा शब्द आहे. बारीक बारीक शब्दाकडे, श्रुतीच्या शब्दाकडे लोक लक्ष देत नाहीत, द्वेषापोटी अर्थाकडे लक्ष देत नाहीत, ज्ञानाला गमावतात ती लोक. किती सुंदर शब्द आहेत, श्रुतम मे गोपाय. प्रार्थना करतात, जे ऐकलंय मी त्याचं रक्षण व्हावं. लक्षात येते? तुम्ही आजपर्यंत किती कीर्तन ऐकले, किती महाराज लोकांना संपवलं बरं, ऐकून ऐकून बरं का. काही लोक म्हणतात, महाराज आम्ही फार पूर्वीपासून 80 वर्ष झाले आम्ही महाराज ऐकतोय, या महाराजात काहीच बदल नाही. श्रुतम लक्षात राहत नाही. काही कीर्तनं मी असे अनुभवलेले आहेत, भाग्यवान आहेत खरेच लोक. आता हे झी टी व्हीचे रेकॉर्डिंग करतात ना, यांच्या एका चांगल्या पोराला विचारलं, म्हटलं किती भाग्यवान आहे तुम्ही, आजपर्यंत 600 एपिसोड रेकॉर्डिंग केले आणि 600 वेळा तुम्ही कीर्तन ऐकलं आणि ते सहन केलं, तुम्ही संत आहात. एक विषय, सामान्य विषय किती वेळा ऐकणार तुम्ही? कसं सहन करतात ह्या गोष्टी? कठीण आहे बरं. डबल बोललेलं बुद्धिमान माणसाला सहन होत नाही. श्रुतम मे गोपाय, जे ज्ञान श्रुतम ऐकलेलं आहे, भगवंता त्याचं रक्षण कर. ऐकलेलं ज्ञान आहे त्याचं, आणि आपण सहज बोलतो विसरलो, हे पाप आहे. विसरणं हे पाप आहे. कोणी असो जगातला कुठलाही व्यक्ती, परिश्रम करून ज्ञान मिळवलेलं आहे आणि हसत बोलता तुम्ही विसरलो, हे पाप आहे. लक्षात येत नाही पाप. ज्ञानेश्वरी लिहित असताना अर्थ समोर उभे राहायचे, भाव समोर उभे राहायचे, हे पुण्य आहे. म्हणून पुण्य पोशिली म्हटलंय तुम्हाला. पुण्याला पुण्य करणारे हजारो आहेत, पुण्य पोसणारे फक्त ज्ञानोबा आहेत. पुण्याला पोसू शकत नाही कोणी.